स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती 2024 लिपिक शिपाई हमाल या पदाच्या भरती संदर्भात कागदपत्र पडताळणी आणि फायनल आन्सर की संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी माहिती आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जिल्हा न्यायालय भरतीचे अपडेट तसेच स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। जिल्हा न्यायालय भरती अपडेट पाहण्यापूर्वी राज्यामध्ये जी मेगा पोलिसांची भरती निघालेली आहे, या भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर खरेदी करा। या पुस्तकाचा लेखीसाठी तुम्हाला खूप उपयोग होणार आहे। पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच। दुसरं जे पुस्तक आहे ते अत्यंत महत्त्वाचं पुस्तक पाहू शकता, पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच। 2023 मध्ये झालेल्या लेटेस्ट 95 प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे आणि या प्रश्नपत्रिके संचामधील बरेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये पाहण्यास मिळणार आहेत। त्यामुळे हा प्रश्नपत्रिका संच खरेदी करा लवकरात लवकर आणि या प्रश्नपत्रिका संचातील प्रश्नपत्रिका सोडवा। प्रश्नपत्रिकेतील बरेच प्रश्न रिपीट होतात, दरवर्षी होतात, त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला पेपर सोपं जाण्यास मदत होते। आणि संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अवघड जात असेल, तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं TCS IBPS स्पेशल बनवण्यात आलेलं पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता। तसेच पोलीस भरतीसाठी आणखीन महत्त्वाचे पुस्तक आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच। ही पुस्तकं संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत। ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत आणि तुम्हाला घर बसल्या मागवायचे असतील तर या ठिकाणी पाहू शकता, हा नंबर देखील आहे। या नंबरच्या माध्यमातून स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याशी कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही ही पुस्तकं मागवू शकता। तसेच ZP भरती आरोग्य भरतीसाठी आरोग्यसेवक आरोग्यसेविका ही पुस्तकं खरेदी करू शकता। ग्रामसेवक आरोग्यसेवकचा पेपर लवकरच होणार आहे आणि यासाठी तुमच्याकडे आरोग्य सेवक याचं पुस्तक नसेल खरेदी करा। ग्रामसेवकचं नसेल तर ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच खरेदी करून 2012 ते 2022 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा। आणि तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवीन जाहिराती दररोजच्या दररोज पाहण्यास मिळतात। महानगरपालिका भरती असो किंवा इतर ठिकाणांची भरती असो, थेट भरती असो, या जाहिराती दररोजच्या दररोज टेलिग्रामला अवेलेबल असतात। तसेच 2024 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी तुम्हाला चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलचा फायदा होणार आहे। आत्तापर्यंत देण्यात आलेले सर्व क्षेत्रातील पुरस्कार, लेटेस्ट घटना टेलिग्रामला अवेलेबल आहेत। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जॉईन करू शकता। फायनल आन्सर की संदर्भात माहिती पाहण्यापूर्वी जिल्हा न्यायालय भरतीसाठी कोणकोणती कागदपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे हे आपण अगोदर पाहूया। जिल्हा न्यायालय भरतीमध्ये 3 महत्त्वाच्या स्टेजेस आहेत, त्यामध्ये 3 ठिकाणी 3 वेगवेगळ्या स्तरावर जो आहे तो कट ऑफ जाहीर होणार आहे आणि या कट ऑफ नंतर जे विद्यार्थी पात्र असणार आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर सर्व तुम्ही भरती प्रक्रियेचे टप्पे पार केले, फक्त डॉक्युमेंटसाठी तुम्हाला बाहेर पडावं लागत असेल तर ही नक्कीच चांगली गोष्ट नाही। त्यासाठी जो वेळ आहे या वेळेमध्ये तुमच्याकडे जी आवश्यक कागदपत्र आहेत की नाही ते तुम्ही तपासून ठेवू शकता। आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत तर ते अगोदर आपण पाहूया। तर जन्मतारखेचा दाखला किंवा पुरावा तुमच्याकडं गरजेचं आहे असणं। शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते अर्हता परीक्षा पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे त्या पदासाठी पात्र असणारं किंवा अर्हताधारक असणारं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। म्हणजे पदवी उत्तीर्ण असाल तर पदवीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। त्याचनंतर अर्हता परीक्षा पदवी परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांची गुणपत्रिका असणं तुमच्याकडं बंधनकारक आहे। पहिलं प्रमाणपत्र, पदवीचं प्रमाणपत्र आणि त्यानंतर पदवीचं
गुणपत्र अर्हतेनुसार ज्या पदासाठी अप्लाय केलेला आहे त्या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे त्या पात्रतेनुसार त्या पदासाठी त्या पदाचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तसेच 2 समन्वयीन व्यक्तींनी दिलेली चारित्र्य प्रमाणपत्रे, त्यांची नावे, पदनाम आणि यांनी पुढे यामध्ये आहे पूर्ण टपालासह पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध केलेल्या तारखेस किंवा नंतर दिलेल्या उमेदवारांचे नैतिक चारित्र्य चांगले असल्याचे प्रमाणित करणारे या जाहिरातीबरोबर दिलेल्या विहित नमुन्यात दिलेले प्रमाणपत्र। त्यानंतर पुढे यामध्ये माहिती दिली आहे पात्रतेच्या निकषात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ किंवा संस्थेने जारी केलेल्या संगणक चलनातील विहित ज्ञानाविषयीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे गरजेचं आहे। पात्रता निकषात नमूद केल्याप्रमाणे शासकीय परीक्षा ब्युरो म्हणजे तुम्ही लिपिक या पदासाठी अप्लाय केलेला असेल तर तुमच्याकडे टायपिंगचं जे प्रमाणपत्र आहे, टायपिंगच्या गतीचं जे प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडं बंधनकारक आहे असणं, शासनाने विहित केलेल्या प्राधिकाऱ्याकडून निर्गमित केलेला जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे। उमेदवार राज्य केंद्र सरकारच्या सेवेत असेल तर संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। जर तुम्हाला अनुभव असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर पुढे ज्या विवाहित महिला आहेत, विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर आपलं नाव बदललेलं असेल तर तिचे नाव बदलण्यासंदर्भातील कागदपत्र जसे की शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत तिच्याकडे असणं गरजेचं आहे। इतर कोणतीही कागदपत्रे जर जिल्हा न्यायालय आस्थापनेने मागितलेले असतील तर ती तुम्हाला द्यावी लागणार आहेत। तर वरील ही जी सर्व कागदपत्रे आहेत ती तुम्हाला द्यायचे आहेत या भरतीसाठी। पण ही कागदपत्र कधी लागणार आहेत, कुणाला लागणार आहेत तर या ठिकाणी पहा, या परीक्षेमध्ये आता फायनल आन्सर की झाल्याच्या नंतर नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर मग विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ असणार आहे तो जाहीर होणार आहे त्या पदानुसार त्या पदाच्या पुढच्या टप्प्याकरता। म्हणजेच लिपिक पदाकरता या ठिकाणी जे टप्पे आहेत किंवा शिपाई आणि हमालसाठी जे टप्पे आहेत यामध्ये चाफल्य चाचणी असो किंवा टायपिंगची परीक्षा असो, यासाठी विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे एका जागेसाठी 7 प्रमाणे ती लागणार आहे। आणि त्यानंतर मग पुढचे टप्पे झाल्याच्या नंतर शेवटी मुलाखत हा टप्पा होणार आहे। मुलाखतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे त्याच विद्यार्थ्यांना ही सर्व कागदपत्र त्यांच्याकडे असणं बंधनकारक आहे। मुलाखतीसाठी जे पात्र असणार आहेत त्यांना ही सर्व कागदपत्र आवश्यक आहेत भरती प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्याला जो असणार आहे मुलाखत। या संदर्भातही माहिती पहा, कागदपत्र कधी लागतील तर तपासणीच्या वेळी तुमच्याकडं मुलाखतीच्या वेळेस मूळ कागदपत्रांच्या प्रती तुम्हाला द्यायच्या आहेत। फक्त जर 7वी असाल तर मग 7वीची गुणपत्रिका लागेल। जर एखादा कॅन्डिडेट जो आहे तो 7वी पासून पुढे शिक्षण घेतलेलं असेल तर पुढील कागदपत्र त्याला लागतील, जसं की शिपाई हमाल या पदासाठी इयत्ता 7वीचे गुण नमूद करणे बंधनकारक आहे। शिपाई हमाल पदासाठी जर उमेदवारांनी इयत्ता 7वी परीक्षा व पुढील उच्च पात्रता म्हणजे इयत्ता 8वी 9वी 10वी किंवा 12वी इत्यादी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असेल आणि तिच्याकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल तर तिने ऑनलाईन अर्ज भरताना काल्पनिकरित्या इयत्ता 7वीसाठी 50% गुण म्हणजे एकूण गुण 100 गुणांपैकी 50 मिळालेले गुण प्रविष्ट करावे, जेणेकरून तिचा जो अर्ज आहे तो संगणकाद्वारे स्वीकारला जाईल। परंतु ज्या उमेदवारांनी उच्च पात्रता म्हणजेच इयत्ता 9वी 10वी 12वी किंवा पुढचे शिक्षण घेतलेले आहेत त्यांनी 7वीमध्ये मिळालेल्या गुणांचा त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे आणि त्यानुसार 7वीचे जे उत्तीर्णचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तिथं द्यायचं आहे। लिपिक पदासाठी टायपिंगची परीक्षा होणार आहे। शिपाई हमालसाठी चाफल्य आणि स्वच्छता चाचणी होणार आहे आणि त्यानंतर मुलाखत होणार आहे। या मुलाखतीपर्यंत खूप कमी विद्यार्थी राहणार आहेत, 40,000 विद्यार्थी आता सध्या पात्र होतील या परीक्षेसाठी पुढच्या टप्प्यासाठी, परंतु त्यामध्ये फक्त 5,000च्या प्लस थोड्या जागा आहेत आणि एवढ्याच विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे। मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना कागदपत्र लागणार आहेत ते आपण पाहिलेले आहेत। आता आपण फायनल आन्सर की संदर्भात माहिती पाहूया। तर फायनल आन्सर की संदर्भात ऑफिशियल वेबसाईटवरती आजच्या तारखेपर्यंत
कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल नोटिफिकेशन दिसत नाही. पण आत्ता सर्वात महत्त्वाचं आहे, फायनल आन्सर की कधी पण ऑन द स्पॉट येऊ शकते. बरेच दिवस झालेला आहे ही प्रक्रिया सुरू होती ऑब्जेक्शनची नंतर. आता लागणार आहे ती तुमची फायनल आन्सर की, आणि फायनल आन्सर कीच्या नंतर नॉर्मलायझेशन होणार आहे. तर इथं पहा, आत्ता नोटिफिकेशन नाही, पण लवकरात लवकर तुम्हाला फायनल आन्सर की पाहण्यास मिळणार आहे. आज येऊ शकते, उद्या येऊ शकते, परवा येऊ शकते. या 2-4 दिवसांमध्ये तुम्हाला फायनल आन्सर की तुमची पाहण्यास मिळणार आहे. जशी फायनल आन्सर की येईल ते लगेच तुम्हाला टेलिग्रामला आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. धन्यवाद.